औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेला नावारूपाला आणणारे पत्रकार अनंत भालेराव यांचा मराठवाडा साहित्य परिषदेलाच विसर पडलाय। मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीला अनंत भालेराव भवन असं नावही देण्यात आलं होतं, पण गेल्या वर्षापासून हे नावच पुसून टाकण्यात आलंय। या संदर्भात अनंत भालेराव यांची मुलगी डॉक्टर सविता पानट यांनी सध्याचे अध्यक्ष डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांना विचारणा केली, पण नाव असल्याचा पुरावा द्या असं उद्दाम उत्तर देऊन ठाले पाटलांनी नवीन वाद सुरू केला। मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीवरून थोर पत्रकार अनंत भालेराव यांचं नाव पुसून टाकण्यात आलेलं आहे। या संदर्भात एक तक्रारही त्यांच्या कन्या डॉक्टर सविता पानटे यांनी सध्याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे केली होती आणि मग त्यांनी पुन्हा एकदा वादात भर टाकली आहे। नेमकं काय तुम्हाला दिसून आलं? सध्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीवर जे नाव होतं अण्णांचं ते आहे का? आणि मग तुम्ही सध्याचे अध्यक्ष जे कौतिकराव ठाले पाटील आहेत त्यांच्याकडे काय तक्रार केली? अनंत भालेराव भवन असं पूर्वी त्या इमारतीवर नाव लिहिलेलं होतं, पण गेल्या 2 वर्षात ते नाव मला दिसून आलेलं नाही। याआधीही मी त्यांच्याशी 2-3 वेळा संपर्क साधलेला होता आणि आताही दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की त्यावरचं नाव तुम्ही का मिटवून टाकलेलं आहे। तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या इमारतीवर नाव कधीच नव्हतं आणि तर मग मी त्यांना म्हटलं की नाव होतं, मला अगदी 100% माहिती आहे। तेव्हा ते असं म्हणाले की मग त्यासाठी तुम्ही काही पुरावा द्या, मग आम्ही त्यावर पुन्हा नाव घालू। अनंत भालेरावांनी मराठवाडा साहित्य परिषदेसाठी अगदी त्याच्या स्थापनेपासनं ते वाढवण्यापर्यंत किती त्यांचं योगदान आहे हा इतिहास आहे आणि इतिहास कोणी बदलू शकत नाही। आणि म्हणून माझी अशी एक प्रामाणिक इच्छा आहे की अनंत भालेराव भवनवर जे आधीचं नाव होतं ते पुन्हा नाव लावण्यात यावं। आमचंही ते कर्तव्य होतं की त्या जिथं पुसल्या गेलेलं नाव आहे ते टाकायला पाहिजे, परंतु आमच्या काही व्यापाऱ्यामुळे माझं स्वतः असं गृहीत धरतो, माझं कार्यवाह या नात्याने मी थोडंसं विस्मरण झालं आणि त्यामुळे ते राहून गेलेलं आहे। परंतु हे नाव पुसावं काढून टाकावं असा अजिबात याच्या मागचा उद्देश नाही आहे। आता आपण जी प्रतिक्रिया ऐकलेली आहे, अखेर कबुली द्यावी लागलेली आहे मराठवाडा साहित्य परिषदेला। त्याबद्दलची त्यांची काय कबुली होती ती आपण ऐकली। ठाले पाटलांनी अनंतराव भालेराव यांचं नाव असल्याचा पुरावा मागितला। हा पुरावा आम्ही दिला, ज्या दृश्यांमध्ये आम्ही दाखवलं की भालेरावांचं नाव असलेलं भवन इथे होतं, या इमारतीला हे नाव दिलेलं होतं। अनंतराव भालेराव भवन अशी ही इमारतीचा हा पुरावा IBN लोकमतने दाखवला आणि त्यानंतर हा पुरावा आम्ही दाखवल्यानंतर मसापनं जी कबुली दिली, मसापचे कार्यवाह KS अतकरे यांनी ही कबुली दिली।